मैत्रिणींनो आणि प्रेक्षक हो, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं। आज आपण पाहणार आहोत ऐश्वर्या कोणता नवीन प्लॅन करणार आहे, आजी सारंगला काय सांगणार आहे आणि शरूचं रिॲक्शन काय असणार आहे। तर चला मग सुरू करूया घरोघरी मातीच्या चुली। ऐश्वर्या तिच्या आईला म्हणते, तू आलीयस इथे, तू जा ना। का आलीयस? माझ्या जखमीवर मीठ चोळायला। माझ्या जखमीवर मीठ चोळायला? आणि तू काही बोलूच नकोस, मला ना तुझं काही ऐकायचं नाहीये आणि तू माझ्याशी बोलायचं पण नाही। आणि डॉक्टरला पण तुझ्या सांग की मी औषधं वगैरे त्यांची घेणार नाहीये। माझ्या काही जखमा वरवरच्या नाहीये ज्या तुमच्या फालतू औषधाने बऱ्या होतील। आई म्हणते, ऐक ना बाळा, असं नको ना बोलू। ऐश्वर्या म्हणते, तुला एकदा सांगितलेलं समजते ना, जा म्हणते ना मी मॉम, तुला कळत का नाहीये? आणि तिची आई म्हणते, ऐक ना बाळा आता। मात्र आता ऐश्वर्याचं डोकं सटकतं आणि ती चिरकून म्हणते, अगं जा ना, एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का, जा ना। आणि तिची आई घाबरते तिच्या ह्या वागण्याला आणि ती उठून जाते। इकडे सारंग बेडला डोकं टेकून बसलेला असतो। आजी सारंगच्या डोक्यावरून हात फिरवते। तोच आजीला बघून सारंग रडतो आणि म्हणतो, आजी तू आलीस? आजी म्हणते, रडायचं नाही, उठ उठ, तुला ना माझी शपथ आहे, रडू नकोस। आणि सारंग म्हणतो, तुला माहीत आहे का तू इथं नसताना घरात काय काय झालं ते? आजी म्हणते, हो मला सगळं समजलंय, सगळं कळालंय। जिला तुझं मन कळायचं तिला सगळ्या लोकांनी घराबाहेर काढले आहे। आणि सारंग म्हणतो, आजी ऐश्वर्याला घराबाहेर काढले ना, तेच बरोबर आहे। आजी आश्चर्याने विचारते, हे तू बोलतोयस ना? सारंग म्हणतो, हो आजी, हे मी बोलतोय। काल मी त्यांना शेवटचा फोन केला होता ना, तेव्हा त्यांच्याविषयी मला वाईट वाटत होतं आजी, पण आज जेव्हा मी शांतपणे सगळ्या गोष्टीचा विचार केला तेव्हा मला एक गोष्ट जाणवली, बायको असली म्हणून काय झालं, आता त्यांचा विचार नाही करायचा। आजी म्हणते, तू नाही बोलत, तिच्याबद्दल असलेले चुकीचं मत बोलतंय। आजी आता आगीमध्ये तेल टाकणार मैत्रिणींनो, मोठा भडका उठणार। आणि सारंग म्हणतो, सगळ्यांची खात्री पटली, ऐश्वर्या गुन्हेगार आहेत म्हणून, अगदी माझी सुद्धा। आणि आजी म्हणते, बाकीच्यांचं मरू दे रे, तुझी कशी काय खात्री पटली? नाना म्हटले म्हणून? आणि सारंग म्हणतो, हो आजी, अगं नानांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलंय की त्यांना ढकलणारी ऐश्वर्याच होती आणि त्यांच्यामुळेच वाद सुरू आहेत इथं घरामध्ये। दादा वहिनींना पण त्यांच्यामुळेच घराबाहेर जावं लागलं, त्यांनीच मनकुलुषित केलीत आणि घर दूषित। आजी म्हणते, हे सगळं माझ्या गुंडीला बदनाम केल्यामुळे हे सगळं झालं आहे। सगळी भाषा ना त्या जानकीचीच आहे, जिने तुला पट्टी पडवली, माझ्या गुंडीला बदनाम केले, बदनाम। आणि सारंग म्हणतो, आजी तू ऐश्वर्याच्या बाजूने बोलू नकोस, आता नानाने स्वतः सांगितले, तू कशी काय त्यांची बाजू घेऊ शकतेस? आजी म्हणते, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात बघा मैत्रिणींनो, ह्या म्हातारीला पण बाहेर काढायला पाहिजे, नानांनी असो। आता आजी म्हणते, नानांनी सांगितले ना त्यांना जिन्यावरून ढकलणारी जानकी नाही तर ऐश्वर्या, हे ठरले ना? आणि सारंग म्हणतो, हो। आजी म्हणते, हे सगळं तुम्ही खरं मानता? आणि इकडे ऐश्वर्या तिच्या लग्नातला अल्बम घेऊन बसलेली असते आणि तिची आई तिला जेवायला घेऊन येते आणि म्हणते, ऐशू अगं थोडं खाऊन घे ना। ऐश्वर्या म्हणते, जेवण आणलेस का? कशाला? तिकडे मार आणि शिव्या खाऊन आली मी, अपमानाचे घोट पण पिऊन आली आणि तू जेवण घेऊन आलीयस? एक काम कर ना, त्या भातामध्ये थोडंसं विष घाल आणि तो भात भरव मला। तिची आई म्हणते, अगं बाळा अशी काय बोलतेस, तुला बरं वाटत नाहीये का? तुला काही त्रास होतोय का? ऐश्वर्या म्हणते, माझं आयुष्य बर्बाद करून आता मला खोटी काळजी दाखवतेस? आई म्हणते, अगं मी काय केलं? ऐश्वर्या म्हणते, सगळं तर तूच केलंयस मॉम, तुला खूप हौस होती ना त्या रणदिवेच्या घरी मला लग्न लावून पाठवून द्यायची, फिटली तुझी हौस, झालं तुझ्या मनासारखं? किती खुश होते अगं मॉम, मी माझ्या घरामध्ये आनंदी होते, तुला बघवलं नाही, त्या जानकी बरोबर गोड गोड बोलणारी तूच होतीस ना, सौमित्राला लग्नाच्या वेळी सोडवणारी तूच होतीस ना, नंतर त्या घरात मला लग्न करून पाठवलंस तूच केलेस ना हे सगळं? बघतेस ना मॉम, त्या जानकीने एका रिजेक्टेड पीस सारखं मला परत आणून टाकले तुमच्या पुढ्यामध्ये। आणि तू काय केलं, जेव्हा हे सगळं चाललं होतं तेव्हा तू एका पुतळ्यासारखी उभी होतीस, एक शब्दही निघाला नाही ग तुझ्या तोंडातून। आई म्हणते, हे बघ ऐश्वर्या। ऐश्वर्या म्हणते, हे बघ ना, मला नाही बघायचंय, मी जे बघायचंय ना ते मला दिसलंय, सगळं समजलंय आणि हे सगळं कळलंय सुद्धा की त्या घरातली माणसं कशी आहेत, मला सगळ्यांची मनं दिसली आहेत मॉम, मला ना कळून चुकलंय की हे माझ्याच घरात माझं असं कुणीच नाहीये, हे बघ हे सगळे फेक आहेत, फेक। आणि इकडे आजी सारंगला म्हणते, नाण्याची दुसरी बाजू काय आहे ना, मी तुला सांगते, मला सांग, सगळी प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे? आणि सारंग म्हणतो, ऋषिकेशच्या। आजी परत म्हणते, कंपनी कोणाच्या नावावर आहे? सारंग म्हणतो, जानकी वहिनीच्या। आजी म्हणते, घरातली सगळी हक्क ऋषिकेश आणि जानकीच्या हातात आहेत, कळतंय ना, बाकी कोणाच्याही हातात नाहीत, सगळी सत्ता ऋषिकेशच्या हातात, सगळी हुकूमत जानकीच्याकडे। हेच नानांना कळलं असणार आहे की आता हे उतरत्या वयामध्ये आणि जानकीने त्या दोघांना घराच्या बाहेर काढलं तर? सारंग म्हणतो, नाही, जानकी वहिनी नानांना घराबाहेर कशाला काढेल?
आजी म्हणते हे कलियुग आहे, नानांनी काय केलं? सारंग विचारतो काय केलं? आजी म्हणते त्या जानकीवर बोट रोखलं की नाही? मग काय, जानकीला, ऋषिकेशला आणि ओवीला घराबाहेर पाठवलं. घराच्या बाहेर. जानकी त्यांच्या बरोबर असंही काही करणार नाही ह्याची काय गॅरंटी आहे? पुढे म्हातारी बोलते, त्याच्या डोक्यात ना किडा सोडवते आणि म्हणते पुढे काय नानाच्या लक्षात आलेलं असणार. जानकी फक्त त्यांनाच नाही तर तुम्हा सगळ्यांना घराबाहेर काढू शकते. तेव्हा काय होईल? नानाने तो विचार केला नसेल. कशावरून? कदाचित केला असेल. तेव्हाच तिचं नाव न घेता ऐश्वर्याचं नाव घेतलं असणार आहे. ह्या सगळ्यांनी मिळून तिला घराबाहेर काढलं. ही आहे ना नाण्याची दुसरी बाजू आणि खरी बाजू. सारंग म्हणतो नाना असं खोटं नाहीत बोलणार. आजी म्हणते का नाहीत बोलणार? ऐश्वर्या गुन्हेगार होती तर मग नानाने अगोदरच जानकीवर बोट का रोखलं? त्याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? नाही ना. म्हणूनच म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. लक्षात ठेव सारंग, तुझ्या जगात फक्त शेती आणि माती एवढंच होतं. हे सगळं तुला मातीत समजायचे. ऐश्वर्याने ह्या मातीचं सोनं केलं रे सोनं. तुला स्वतःचं असं स्थान मिळवून दिलं. कायम तुझ्या बरोबरीने उभी होती. आणि सारंग म्हणतो हो. आजी म्हणते बोलली असेल, भांडली असेल, तुझ्या बाजूने लढली असेल. एका क्षणाला कोणाची गरज नाहीये, फक्त तुझी गरज आहे. लक्षात ठेव, तिला एकटं सोडू नकोस. तुझी टीम आहे ना ती. आणि सारंग थोडासा हसतो आणि तिच्या नावापुढे तुझं नाव आहे ना ऐश्वर्या सारंग रणदिवे. आता तूच विचार कर काय चूक आणि काय बरोबर. सारंग मान हलवतो आणि आजी महाभारताची तयारी करून उठून जाते. आणि इकडे ऐश्वर्याला आई म्हणते तुला भूक लागली आहे ना, तुझी चिडचिड होती ना, खा बरं. आणि ऐश्वर्या म्हणते मी खाते, तुझी इच्छा आहे ना मी खावं? मी जेवल्यानं तुझ्या मनाला शांती वाटेल, खाते मी. आणि त्या अल्बममधला एक फोटो घेते आणि फाडते. आणि तो फाडून तोंडामध्ये टाकते आणि एका मागं एक असंच करून ती फोटो खात असते. आणि आयशूची आई म्हणते अगं आयशू काय करतेस? आणि ऐश्वर्या म्हणते अगं तुझी मुलगी जेवतीये, जेवू दे तिला. आणि आई म्हणते अगं आयशू असं नकोस करू ना. आणि तिचं हे चालूच असतं. तिची आई सयाजीकडे जाते आणि म्हणते अहो चला ना, आयशू कसं तरीच करत आहे, तिच्या डोसक्यावर परिणाम झाला आहे. तिला भूताभितानं तर नसेल ना झपाटलं? सयाजी म्हणतो तुझ्या डोसक्यावर परिणाम झालाय, तिला भूताने नाही तर दुकाने झपाटले. हे समजा त्या रणदिवेमुळं होत आहे, जानकी आणि ऋषिकेशमुळं. माझ्या पुरीला त्रास होतोय. माझ्या पुरीला झालेल्या त्रासाची पुरी किंमत मी वसूल करणार आहे. सोडणार नाही त्या रणदिवेला. इकडे रामोत्सव चालू असतो आणि ओवी आईला विचारते आई रामाची पूजा का करतात? जानकी म्हणते श्रीराम असो की कृष्ण, सगळेच रूप चांगल्या गुणाचेच प्रतीक असतात. श्रीरामाने कुटुंब धरून ठेवलं, वडिलांना देव मानलं, त्यांना एक नाही अनेक आया होत्या. त्यांनी सगळ्यांचा आदर दिला. अगदी वनवासात पाठवणाऱ्या कैकेयीला सुद्धा आदर दिला. त्यांनी मोह जिंकले. त्यांनी स्त्री, सत्ता, पैसा यांचा कधीच हाव केला नाही. आणि ओवी त्यांच्यातला एक गुण जर आपल्यामध्ये आला ना तर आपल्यातला रावण आपोआप मरून जाईल, कळलं? आणि शरू आणि विक्रांत येतात. सगळे खुश होतात. ओवीला म्हणते काय लिपस्टिक, मस्कारा. आणि जानकी म्हणते मग काय, तिच्या अवंतिका काकूने तयार केलंय तिला. आणि आई म्हणतात जावाई बापू तुम्ही आलात ना की आम्हाला खूप आनंद होतो. शरू आजीला विचारते अगं आजी कधी आलीस? आजी म्हणते वर्ष झाली मला येऊन आणि तुला मी आत्ता दिसते. आणि गुरुजी येतात. गुरुजी म्हणतात 12 वाजता जन्ममुहूर्त आहे, सगळ्यांनी जोडीने इथे बसा. पूजा सुरू होते आणि सारंग खाली येतो आणि त्याला परत ऐश्वर्याचा भास होतो. त्याला ऐश्वर्या म्हणते कशी दिसते मी, चला पूजेला जायचंय ना. आणि ती एकदम गायब होते. आणि सारंगला आजीचं बोलणं आठवतं. नानांनी जानकीवर बोट का रोखलं? आणि गुरुजी म्हणतात पाळणा कोण हलवणार आहे? आणि जानकी शर्वरीला सांगते. शर्वरी आणि विक्रांत पाळणा हलवतात. तोच आजी म्हणते शरू उत्सवाचा पाळणा हलवणं बस झालं, 2 वर्षे झाली ना लग्नाला, खरा पाळणा कधी हलणार? जानकी म्हणते आजी काय बोलताय? आजी म्हणते तुझ्या त्या रामाला सांग म्हणावं तुझ्या पोटी रामबाळ जन्माला येऊ दे. सगळे अस्वस्थ होतात. आजी म्हणते नाही तर तुझं काही खरं नाही आणि कशालाही काही अर्थ राहणार नाही. शरू रडत रडत रूममध्ये जाते. आणि आई म्हणते अगं आई काय केलंस हे? आजी म्हणते काय चुकलं माझं, काय चुकीचं बोलले मी? बरोबर तर बोलले. सुमित्रा आई म्हणते तुला कळतंय सणासुदीला कशाला तिला बोलवलंयस, कशाला तिचं मन दुखवलंयस? जानकी म्हणते आजी तुम्ही जे बोललायत ना ते आम्हाला पटलेलं नाही इथं कोणालाच. काय गरज होती त्यांची मन दुखवायची? गुरुजी म्हणतात आता पाळणा कोण हलवणार? आणि आई म्हणते पाळणा शर्वरीच हलवणार, जानकी घेऊन येईन तिला. आणि अवंतिका म्हणते असं वाटतं ना हे आजीला पण त्या ऐश्वर्याकडेच पाठवायला पाहिजे. स्वतः एक बाई असून दुसऱ्या बाईचं असं दुःख नाही समजू शकत ना, असं कसं बोलू शकतात त्या? किती त्रास झाला असेल. नाही तर शरूताई रडत रडत गेली बिचारी. आणि इकडे रूममध्ये शर्वरी जानकीला म्हणते सॉरी वहिनी माझ्यामुळे तुमची पूजा मोडली. जानकी म्हणते हे घर तुमचं नाही आहे का? शरू म्हणते ज्या घरात माणसं टोचून बोलतात ते घर माझं कसं होईल? माझा काय गुन्हा आहे ग, मला मूल होत नाहीये. जानकी म्हणते तुमचे प्रयत्न सुरू आहेत ना, दिसते की सगळ्यांना. आणि शरू म्हणते
पण यश कुठे आले? त्या प्रयत्नाला यश नसेल तर कदर कशाला असते कोणाला? जानकी ऐश्वर्याची समजूत काढते आणि तिला तिथून घेऊन जाते. इकडे संपत सयाजीला म्हणतो, साहेब रामनवमीची काय काय तयारी करायची सांगा. आणि सयाजी म्हणतो, हे डोसकं ठिकाण्यावर आहे का तुझं? इथं घरात काय चाललंय कळत नाही का तुला? सण साजरा करायला निघालाय, माझी पोर जेवत नाहीये, कोणाशी बोलत नाही आणि हे सगळं त्या ऋषिकेश जानकीमुळे झालंय. आता सोडत नसतोय मी त्यांना. आणि इकडे ऐश्वर्या रिव्हॉल्वर काढते आणि त्या समोर मोठे मोठे फोटो असतात जानकीचे आणि ऋषिकेशचे. त्या फोटोवर गोळ्या झाडते. त्या गोळीचा आवाज खालपर्यंत जातो आणि संपत म्हणतो, मालक हा तर फायरिंगचा आवाज आहे. आयशुताईने काही बरं वाईट तर? आणि सयाजी म्हणतो, ए गप्प आहे. आणि दोघंही वर जातात आणि सयाजी त्याच्या हातातले रिव्हॉल्वर काढून घेतो. ऐश्वर्या म्हणते, यांच्यावरचा राग मी यांना गोळ्या झाडून काढत आहे. सयाजी म्हणतो, गोळ्या नाही झाडाच्या, ह्या कागदावर ह्यांचं सुख वरबाडून घे. ऐश्वर्या म्हणते, ह्यांचं सुखच नाही, यांचं समाधान आहे. ऐश्वर्या सगळंच वरबाडून काढेल मी. मला घराबाहेर काढलं या लोकांनी. परत त्यांच्या घरात घुसून परत रामायण घडवणार आहे ही ऐश्वर्या. इकडे शर्वरी रडत रडत रामाचा पाळणा गात असते आणि पाळणा हलवत असते. आई म्हणते, घरात कोणीही कितीही मिठाचे खडे टाकले ना, आमची जानकी खडी साखरेसारखं गोड करून टाकते सगळं. घराची विस्कटलेली घडी हीच नीट सावरलीच बाळा तू. आणि नाना म्हणतात, खरंय. खऱ्या अर्थाने रामनवमी आज साजरी झाली आहे आणि ऋषिकेश डोळे भरून येतात. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या सारंग भेटतात. ऐश्वर्या म्हणते, जा शेतामध्ये, तुमचा वापर तिथे ती लोक बरोबर करून घेतील. आणि अवंतिका येते आणि म्हणते, सारंग भाऊजी दारच उघडत नाहीत आणि सगळेजण मिळून दार तोडतात. त्यांना मध्ये काय दिसतं काय माहिती. बघू आपण उद्याच्या भागामध्ये. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकही नक्कीच करा. तर चला मग भेटूया उद्याच्या भागात.